त्या ट्विटनुसार पठाणकोट जम्मू या परिसरात पाकिस्ताननं हल्ला केल्याची माहिती हेडक्वार्टरच्या वतीनं ट्विटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी पाकिस्ताननं आगळीक केलेली आहे आणि थेट नागरी भागावर हल्ले करायला पाकिस्ताननं सुरुवात केल्याचं या आर्मीच्या ट्विटवरून, हेडक्वार्टर ऑफ IDS या ट्विटवरून दिसते। मिलिटरी स्टेशन्स ऑफ जम्मू, पठाणकोट अँड उधमपूर इज प्रॉक्सिमेटली टू द इंटरनॅशनल बाउंड्री। काकतकर सर, हा जो मुद्दा आहे की आता पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं नागरी स्थळावर हल्ले करायला सुरुवात केलेली आहे, भारताकडे एक ॲक्शन फॉर हॉट परस्यूटसाठी एक कारण ठरलंय का किंवा कारण एक बनतंय अशी स्थिती आहे? निश्चितच, कारण ज्या प्रत्येक पाकिस्तानची जे ऍक्शन असेल त्याला भारताचं प्रत्युत्तर आणि जास्त मोठ्या प्रमाणात असेल, तेव्हा ज्या अर्थी त्याने आपल्या आतापर्यंत आपण त्यांच्या मिलिटरी बेसेसवरती हल्ले केले नव्हते, आता निश्चितच भारत त्यांच्या मिलिटरी बेसेसवरती आणि कदाचित त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती नक्कीच लवकरच हल्ले सुरू करेल। कारण हा सर ज्या पद्धतीने पाकिस्तानने हे एस्केलेशन स्वतः केलेलं आहे, तर त्याला निश्चितच जबरदस्त उत्तर भारताला द्यायला लागलं पाहिजे आणि दिलं पाहिजे। कार्तिकेय सर, अजून एक मुद्दा असा आहे की आता अशी माहिती आहे, अजूनही माहिती आहे, अधिकृतरित्या घोषणा कुठेही झालेली नाही आहे, भारतानं पाकिस्तानची 3 विमानं पाडलेली आहेत। आपण आतापर्यंत बघत होतो की ड्रोनचे हल्ले होत आहेत किंवा ड्रोनची मुवमेंट या सगळ्या सीमावर्ती भागात दिसते, मग ते जम्मू असेल किंवा राजस्थान असेल, पाकिस्तानचा काही भाग असेल किंवा गुजरातपर्यंत या ड्रोनच्या हालचाली दिसल्या होत्या। पण जर भारतानं 3 विमानं पाडली असतील, आता F-16ची माहिती कन्फर्म होते की F-16 आज भारतानं पाडलं आणि 2 विमानं काल पाडली होती, तर दुसरीकडे जर थेट फायटर जेट यामध्ये सक्रिय सहभागी होत असतील, तर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय कायद्याचं किंवा युद्धासंदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन करून थेट युद्ध पुकारलंय असं म्हणता येईल का? हे निश्चितच, कारण ड्रोन्सनी जे अटॅक्स होतात त्याला लिमिटेशन्स आहे, कारण त्यांचं जे पेलोड असतं ते लिमिटेड असतं। परंतु जेव्हा एक फायटर एअरक्राफ्ट आपल्या इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून जेव्हा आत येतं, तेव्हा त्याचं पेलोड पुष्कळ हेवी असतं आणि ते ही जी येतात ते एक पर्टिक्युलर एमनी येतात। जसं की आपले जे रनवे त्यांचं टार्गेट असतं, त्याच्यामुळे आपली एअरक्राफ्ट टेक ऑफ करू नयेत किंवा आपली मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट त्यांना उडवून लावायचे असतात, अशा ठराविक एम्सनी ही एअरक्राफ्ट आत येतात। ड्रोन्स असतात, ड्रोन्सची रेंज ही लिमिटेड आहे आणि त्यांचा पेलोड ही लिमिटेड आहे, तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये फायटर एअरक्राफ्ट इज मच लार्जर, इट कॅरीज अ मच लार्जर पेलोड आणि त्यांच्याकडे रॉकेट्स, बॉम्ब हे असं कॉम्बिनेशन त्यांच्याकडे असतं आणि त्याच्यामुळे फार मोठी क्षती त्या एअरक्राफ्टमुळे होऊ शकते। तेव्हा ही एक पुढची स्टेज त्यांनी गाठली आहे, ज्याची त्यांनी आपली फायटर एअरक्राफ्ट आपल्या हद्दीमध्ये पाठवली आहेत, याचा अर्थ एक पुढची एक स्टेज त्यांनी गाठलेली आहे। सर, आत्ताची एक ताजी अपडेट तुम्हाला सांगतो, पाकिस्तान्स एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम AWACS शॉट डाऊन इनसाइड पाकिस्तान्स पंजाब, इट फेल ऑन देअर साइड। आत्ताच्या घडीची ही ताजी अपडेट आहे की पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नाकाम करण्यात आलेली आहे, निष्काम करण्यात आलेली आहे। पाकिस्तान्स एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम शॉट डाऊन अशा स्वरूपाचं एक ट्विट करण्यात आलेलं, एक माहिती समोर येते। या पद्धतीनं ज्या पद्धतीने भारतानं आता ही कारवाई केलेली आहे आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम निष्काम केलेली आहे, याचा फायदा पुढच्या काळात किंवा आता येत्या काळात भारताला कसा होऊ शकतो इमिजिएटली, तातडीनं आताची जी परिस्थिती आहे ती पाहता? हे जे अवॉक्स जे आपण आता दाखवलेलं आहे ते इट इज अ एअर वॉर्निंग सिस्टीम असतं आणि ते आपल्या एरियामध्ये राहून आपल्याला दुश्मनच्या एअरक्राफ्टची किंवा त्यांची ड्रोनची माहिती देत असतं। तर ही जी एअरक्राफ्ट स्पेशलाइज एअरक्राफ्ट असतात किंवा त्यांना कदाचित त्या पद्धतीचं एक त्यांची सिस्टीम इंडियाने नाकाम केली असावी असं दिसतं, कारण याच्याबद्दल आता पूर्ण इन्फॉर्मेशन काही दिसत नाही, परंतु ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन आपण दिली त्याप्रमाणे असं दिसतं की दिस मस्ट बी एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम हे असेल आणि त्याला इंडियाच्या इधर एअरक्राफ्ट किंवा ग्राउंड फायरने त्याला डाऊन केलेलं असावं। सर, ही सिस्टीम नेमकी काय असते, म्हणजे आम्हाला थोडंसं या संदर्भात माहिती द्या की एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम कंट्रोल सिस्टीम नेमकी काय असते, अवॉक्स म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा काय उपयोग होतो आणि त्याचा कसा वापर केला जातो? नाही, बेसिकली ही एक एअरबोर्न म्हणजे
ही एअरक्राफ्ट वरती माउंट केलेल्या एका मोठ्या एअरक्राफ्ट वरती माउंट केलेली ही सिस्टीम असते, याच्याबद्दल मी फार जास्त माहिती आपल्याला देऊ शकणार नाही. परंतु ही मी एवढं निश्चित सांगू शकतो की ही एक एअरबोर्न सिस्टीम असते, म्हणजे ही एअरक्राफ्ट वरती माउंटेड असते आणि ही आपल्याला वरच्या म्हणजे हाईट वरती असल्यामुळे हे आपल्याला लवकर कुठल्याही इन्व्हेस्ट करणाऱ्या एअरक्राफ्टची माहिती आपल्याला देऊ शकते. अगदी यात मी काही अधिक डिटेल जात नाही, कारण काही मर्यादा आपणही पाळल्या पाहिजेत. या कव्हरेजचा उद्देश कुठल्याही गोपनीय माहितीचा भंग करणं किंवा ॲडवायझरी जी केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेली आहे त्याचा भंग करणं हा नाही आहे. आपल्याला सध्याची फक्त परिस्थिती दाखवायची आहे. त्यातही आम्ही काही वेळापूर्वीची दृश्य दाखवतोय, ताजी दृश्य दाखवत नाही आहोत. ती खबरदारी NDTV माध्यम समूह पूर्णतः घेतोय. या घडीची अपडेट म्हणजे जम्मू असेल, जैसलमेर किंवा राजस्थानचा भाग असेल, पंजाब असेल, गुजरात असेल, या भागात पाकिस्ताननं ड्रोन हल्ले सुरू केले होते. यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाडण्यात यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर भारतानं लाहोर आणि इस्लामाबाद इथं काही मिसाईल डागल्याची सुद्धा माहिती समोर येते. अर्थात अजूनही त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही आहे. मात्र सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या अतिशय वेगवान घडत आहेत. जशा देशांतर्गत घडामोडी घडत आहेत तशाच सीमेवर घडत आहेत. आणि पाकच्या हवाई दलाची AWACS ही सिस्टीम निष्क्रिय करण्यात भारतीय यंत्रणांना यश आलेलं आहे. काकतकर सर आपल्यासोबत आहेत, कर्नल काकतीकर सर. काकतीकर सर, अजून एक मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं रात्र होताच आपल्या कारवायांना सुरुवात केली, हालचालींना सुरुवात केली होती. सकाळी ज्यावेळेला पत्रकार परिषद भारताच्या वतीनं घेण्यात आली होती त्यावेळेला भारतानं स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही हल्ला करणार नाही, मात्र हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर नक्कीच देऊ. पाकिस्ताननं या सगळ्या नंतर या घडामोडी जर तीव्र केलेल्या आहेत किंवा एक प्रकारे हल्ला केलेला आहे, तर पाकिस्तान जाणीवपूर्वक भारतावर हल्ला करू इच्छितो हे इरादे त्यातून स्पष्ट होतातच. पण यामागे पाकिस्तानची काय रणनीती असावी, कारण कुठेतरी आपण आपला अप्पर हँड दिसत नाही आहे आणि आपल्या चुका वारंवार होत आहेत हे पाकिस्तानला दिसत असून सुद्धा एक मोठी चूक पाकिस्ताननं केली असं म्हणता येईल. याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये पाकिस्तानची जी सुरुवातीपासून जी ऍक्शन आहे त्याचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल. मुख्य म्हणजे पाकिस्तानची सध्या परिस्थिती. पाकिस्तान मध्ये आर्मी हा एक सगळ्यात मोठा फोर्स आहे. पॉलिटिशियन्स आर ओनली फॉर द नेम सेक. आणि अशा या परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या आर्म फोर्सेसची पब्लिकमध्ये इमेज फार खराब झालेली होती आणि त्याच्यामुळे ती ब्रशअप करण्यासाठी पाकिस्तानच्या आर्मीला काहीतरी करणं निश्चित जरुरी होतं. याशिवाय पाकिस्तानमध्ये इंटरनल सिच्युएशन अत्यंत खराब आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब आहे. टेररिस्ट ऍक्शन्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन अत्यंत खराब आहेत. इन्फ्लेशन स्काय हाय पोहोचले. तेव्हा जनरल पब्लिकचं जे लक्ष होतं या सगळ्या गोष्टीवरून त्यांना हटवून कुठेतरी बाहेर घेऊन जाणं जरुरी होतं. परंतु अर्थात त्यांनी हे केलं तर त्याचं. काकतीकर सर, तुमचा मुद्दा तुम्ही मांडा, पण एक ताजी अपडेट आहे ती तुमच्या निदर्शनास आणून देतो आणि त्यावर तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे. आपल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आता एक ट्विट केलं आहे, डिस्कस्ड ऑन गोईंग डेव्हलपमेंट्स विथ युरोपियन युनियन. आणि ते पुढे असं म्हणतात की इंडिया हॅज बीन मेजर्ड इन इट्स ॲक्शन्स, हाऊएव्हर एनी एस्केलेशन विल गेट अ फर्म रिस्पॉन्स. कुठेतरी एक प्रकारे कारवाई करत असताना आपली भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्याचाही हा प्रयत्न आहे. एस जयशंकर यांच्या या ट्विटकडे तुम्ही कसं पाहता, त्यातल्या मजकुराकडे तुम्ही कसं पाहता? आतापर्यंत भारताने फार चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन्स मेंटेन केलेली आहेत आणि आपल्याला फार चांगला सपोर्ट आतापर्यंत मिळालेला आहे. अशा परिस्थितीत तो गमावला जाऊ नये यासाठी भारताची ही भूमिका असणं निश्चित आहे. परंतु हेही लक्षात घेण्याचं सारखं आहे की युद्ध हे कुठल्याही देशाला फार पूरक नसतं, की अल्टिमेटली याचा परिणाम आपल्या इकॉनॉमीवर होतो. जर आपण अपर हँड ठेवून हे जर युद्ध थांबवलं तर भारताला लाभदायक होऊ शकतं. परंतु एक स्टेलमेट ठेवून युद्ध थांबवणं यावेळेला एक फार मोठी चूक होऊ शकेल. हे आपण नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. काकतीकर सर, अजून एक ट्विट आहे एस जयशंकर यांचं. एका मागोमाग एक ते ट्विट करतायत. यामागची रणनीती मला तुम्ही सांगाच, पण मी ते ट्विट अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं म्हणतायत की
स्पोक विथ US सेक्रेटरी रुबियो, मार्को रुबियो यांचा उल्लेख करतायत दिस इव्हिनिंग. आता संध्याकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं असं त्यांचं म्हणणं आहे. डीपली अप्रिशिएट US कमिटमेंट टू वर्क विथ इंडिया इन द फाईट अगेन्स्ट टेररिझम. एक प्रकारे आपण ज्यांच्यासोबत चर्चा करतोय हे जयशंकर सांगतायत आणि बॅक टू बॅक त्यांची ट्विट येत आहेत. यामागे काही रणनीती आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, याच्यामध्ये मी जसं आपल्याला सांगितलं की अमेरिकन्स सरप्राइझिंगली यावेळेला आपल्याला अमेरिकन्स रिस्पॉन्स, आपल्याला अमेरिकन्सचा जो सपोर्ट आहे हा फार चांगला मिळालेला आहे. नॉर्मली अमेरिकन्स अशा सिच्युएशनमध्ये भारताच्या पाठीमागे कधीच उभारले नाही यापूर्वीच्या, आपण जर हिस्ट्री बघितली तर. बरोबर. तर यावेळेला त्या मानाने त्यांचा आपल्याला सपोर्ट फार चांगला मिळाला आहे. इव्हन अमेरिकन प्रेसिडेंटनी जे स्टेटमेंट दिलं होतं तेही भारताला पूरक असं होतं. तर अशा परिस्थितीत जयशंकर यांचा हा प्रयत्न आहे की हा जो आपल्याला सपोर्ट आहे तो चालू राहावा आणि जरी कॉन्फ्लिक्ट चालू असेल तरी आपल्या बाजूला जर वर्ल्ड ओपिनियन असेल तर ॲज अँड व्हेन जेव्हा हा आपल्या दोन्ही देशामध्ये सीज फायर होईल त्यावेळेला आपल्याला याचा निश्चितच फायदा होईल, हा त्याच्यामध्ये हेतू असावा. काकतीकर सर, अजून एक मुद्दा असा आहे की युरोपियन युनियन बरोबर आता चर्चा केल्याचं जयशंकर म्हणतायत किंवा US सेक्रेटरी रुबियो यांच्याशी चर्चा केल्याचं ते म्हणतायत. भारत खरं तर अशा प्रकारच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधादरम्यान कोणाची मध्यस्थी मंजूर करत नाही. तरीसुद्धा जर युरोपियन युनियन असेल किंवा अमेरिकेच्या US सेक्रेटरी बरोबर चर्चा केली जात असेल तर याचे अर्थ काय काढायचे? नाही, याच्यामध्ये फार जास्त डीप बघण्यात अर्थ नाही, कारण आपलं जे प्रेझेंट वॉर सिच्युएशन आहे त्याला आपण निश्चितच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि आपण आपला अपर हँड ठेवलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. परंतु जसं मी सांगितलं की अल्टिमेटली यू आर नॉट फायटिंग इन आयसोलेशन. तुम्हाला जसं आपल्याला जी शस्त्रास्त्र वगैरे मिळतात, जर हा कॉन्फ्लिक्ट फार दिवस चालला तर या कॉन्फ्लिक्टसाठी आपल्याला आर्म्स, ॲम्युनिशन, एअरक्राफ्ट याची निश्चितच जरूर पडेल. आणि तशा वेळेला हे जे हा आपण सध्या जो सपोर्ट, इंटरनॅशनल सपोर्ट आपण रेज केलेला आहे त्याची आपल्याला निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होईल. अगदी. राहुल, सध्याचे अपडेट्स काय आहेत? एक मोठी अपडेट आहे. एस जयशंकर यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की स्पोक विथ US सेक्रेटरी रुबियो दिस इव्हिनिंग, डीपली अप्रिशिएटेड US कमिटमेंट टू वर्क विथ इंडिया इन द फाइट अगेन्स्ट टेररिझम, underline India's targeted and measured response to the cross-border terrorism, will firmly counter any attempt at escalation. आणि आम्ही तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर देऊ असं एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीनं दोन्ही राष्ट्रातला संघर्ष वाढताना दिसतोय त्यावेळेला आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री स्पष्टपणे सांगतायत की आम्ही तुम्हाला जबरदस्त असं प्रत्युत्तर देऊ आणि त्याचबरोबर जागतिक मत तयार करण्याचाही भारताचा प्रयत्न दिसतो आहे. UN बरोबर ते युरोपियन युनियन बरोबर त्यांचं बोलणं झालेलं आहे, अमेरिकेबरोबर आता बोलतायत ते आणि त्याबरोबरच सांगतायत की आम्ही तुम्हाला योग्य तो आणि जसं हवं तसं प्रत्युत्तर देऊ. ही सगळ्यात मोठी गोष्ट मला आता दिसतीये आणि त्याबरोबरच वेगळ्या नवीन अपडेट्स येत आहेत आणि त्या अपडेट्समध्ये असं दिसतंय की शाळा बंद करणं असेल किंवा ड्रोन जे इंटरसेप्ट केलेले आहेत त्याचे पुरावे गोळा करणं असेल, या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याबरोबर आणखीन एक ट्विट एस जयशंकर यांनी केलेलं आहे, डिस्कस ऑन गोईंग डेव्हलपमेंट विथ EU आणि त्याबरोबरच इंडिया हॅज बीन मेजर्ड इन इट्स ऍक्शन, हावेवर एनी एस्केलेशन विल गेट अ फर्म रिस्पॉन्स. EU बरोबर आणि अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेमध्ये एस जयशंकर असं म्हणतात आणि त्यांना कळवलंय की भारतावरती आता जो हल्ला झालाय त्याला आम्ही योग्य ते प्रत्युत्तर देऊ किंवा इथून पुढे जो हल्ला होतोय त्यालाही आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊ. आणखीन एक गोष्ट आहे विनोद, की असं म्हटलं जात होतं की राजौरी भागामध्ये असलेल्या आपल्या लष्करी आस्थापनामध्ये फिदाईन अटॅक झालेला आहे. आता लष्करानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये, उलट भारताकडनं त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आर्टिलरी डेव्हलपमेंट बद्दल सुद्धा असं स्पष्टीकरण येत आहे की अजूनही दोन्ही बाजूनं आर्टिलरी डेव्हलपमेंट नाहीये. आता जे युद्ध सुरू आहे ते नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आता ड्रोन आणि त्याच्या माध्यमातून हे एस्केलेशन वाढलेलं आहे. एस जयशंकर यांची आत्ताची भूमिका ही अत्यंत स्पष्टपणे भारताची भूमिका स्पष्ट करणारी आहे. पाकिस्तानला जोरदार उत्तर मिळण्याची शक्यता आहे. अगदी. राहुल, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की सडेतोड उत्तर दिलं जाईल अशा स्वरूपाची भूमिका जयशंकर मांडतात. पण राहुल, एक मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं जयशंकर यांनी दोन्ही पातळीवर म्हणजे एक प्रकारे कूटनीती स्तरावर भारतानं आपली बाजू मांडायला सुरुवात केलेली आणि आता काकतीकर सरांशी आम्ही त्याच
त्याच मुद्द्यावर आपण बोलत होतो. त्यावेळेला त्यांचंही मत असं होतं की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर जो पाठिंबा भारताला मिळू पाहतोय किंवा मिळतोय तो कायम ठेवण्याच्या दृष्टीनं सुद्धा भारतानं प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे एकीकडे पाकिस्तानसोबत प्रतिहल्ला करत किंवा पाकिस्तानला प्रत्युत्तर देत फील्डवर भारत ज्या पद्धतीनं आपली भूमिका निभावतोय त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा जी मलिन झालेली आहे, अगोदरपासून मलिन आहे, ती प्रतिमा, त्या प्रतिमेचा फायदा उचलत भारत स्वतःचा आंतरराष्ट्रीय सपोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय पाठिंबा वाढवू पाहतोय आणि त्याच अनुषंगानं या ट्विट्सकडे बघितलं पाहिजे असं काकतीकर सरांचं म्हणणं होतं. पण मुद्दा असा आहे की आता ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं जम्मू एअरपोर्टवर सुद्धा हल्ला केल्याची बातमी येते किंवा इतर ठिकाणी हल्ला केल्याची बातमी येते, ज्या पद्धतीने पाकिस्तानने हे हल्ले सुरू केलेले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरनं त्यांच्यावर दबाव येण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने ही सगळी चर्चा जयशंकर असतील किंवा इतर प्रतिनिधींद्वारे केली जाते. कशा पद्धतीने या सगळ्या पुढच्या काळात हा दबाव वाढवत नेला जाऊ शकतो, कशा पद्धतीने या हल्ल्याला उत्तर देतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण काही वेगळ्या पद्धतीने पावलं उचलली जाऊ शकतात का, आणि जयशंकर यांची ही हालचाल तुला कशा पद्धतीनं जाणवते? एक तर असं आहे की मगाची जी प्रेस ब्रीफिंग झाली त्याच्यामध्ये हा स्पेसिफिक प्रश्न विचारला होता आणि त्याला तसंच स्पेसिफिक उत्तर दिलं की जगातले अनेक देश हे भारताशी बोलतायत आणि भारत सुद्धा त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. त्याबरोबरच आजही आपण बघितलं की पंतप्रधानाला काही देशाचे राजदूत हे जाऊन भेटले आणि पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केली. जागतिक आर्थिक संघटनाबरोबर पण भारत बोलतो आहे. काय सांगतो आहे तर पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा पाठीराखा आहे, त्यांचे तळ तिथं आहेत आणि जगाला हे पटलेलं आहे. एक दोन अपवादात्मक देश, अगदी चीनचं सुद्धा उदाहरण बघितलं तर चीननं सुद्धा पाकिस्तानवरती झालेला हल्ला खेदजनक आहे असं म्हटलंय. पण त्याच्या पुढचं स्टेटमेंट असं होतं की चीनचं असं म्हणणं आहे की कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्याचा आम्ही निषेधच करतो. भारताने आजच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये एस्केलेटरी भूमिका, म्हणजे आम्ही जो स्टँड घेतलाय त्याची सुरुवात तुम्ही 22 एप्रिलला केली होती आणि तुम्हाला पुरेशी संधी दिली. त्या ज्या TRF वरती जो भारताचा आक्षेप आहे त्याच्या संदर्भातलं कंडेमनेशन ज्यावेळेला UN मध्ये आलं त्यावेळेला एकच देश होता की ज्याने ते होऊ दिलं नाही, तो पाकिस्तान आहे. हे जगाच्या पटलावरती भारताने व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. भारतच काय जगाला सगळ्याला माहिती आहे. त्यांच्या 2 मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमासमोर मान्य केलेलं आहे की ते अशा पद्धतीच्या व्यवसायामध्ये डर्टी बिझनेस जे ते स्वतःच म्हणत होते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आता तो मुद्दा राहिलेला नाही. मुद्दा हा आहे की आता भारत काय करू शकतो आणि भारत कशा पद्धतीने करतो. आता एअरफोर्स कडनं आपल्याकडे एक क्लॅरिफिकेशन आलंय. द इव्हॉल्विंग सिच्युएशन नेसेसिटीज दॅट द नॅशनल इंटरेस्ट इज गिवन पॅरामाउंट इम्पॉर्टन्स while our zeal to put forth the truth and the counter of others is appreciated. Kindly let those who are at the helm dictate the peace and type of the information. We look forward to अगदी राहुल, हा मुद्दा आपण बघूयाच. मात्र आता रामराजे आपल्या सोबत आहेत. रामराजेकडे काहीतरी अपडेट्स आहेत. रामराजे. बिलकुल, आता सध्या इथं अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि 2-3 पातळीवर सध्या भारत जो आहे ते उत्तर देत आहे. एक तर की सीमेवर ज्या पद्धतीनं हल्ला चालू आहे त्यानुसार उत्तर देण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गतच्या संपूर्ण सिक्युरिटीचा सुद्धा एक प्रकारे आढावा घेण्याचं काम चालू आहे. प्रत्येक राज्याला अलर्ट केलेला आहे आणि विशेष करून विनोद कोस्टल एरियामधले जे राज्य आहेत, म्हणजे की जे समुद्राच्या बाजूला जे राज्य लागतात, मग ते गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, केरळापासून ओडिसा आहे, अशा संपूर्ण कोस्टलच्या राज्याकडे सुद्धा अलर्ट करण्याचं सांगण्यात आलेलं आहे. कारण आपण आता पाहतोय की जमिनीद्वारे आणि त्याचबरोबर हवेतून सुद्धा मारा केला जातोय, तर सागरी मार्गाने सुद्धा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे तिथे सुद्धा आपले जे सबमरीन आहेत आणि त्याचबरोबर समुद्र मार्गाने जर हल्ला झाला तर त्याच्यासाठी सुद्धा यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्याचे आदेश ते देण्यात आलेले आहेत. आणि आता नुकतंच एस जयशंकर यांनी जे वक्तव्य केलेले किंवा जे ट्विटरवरून सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही हल्ल्याचं आपण जोरदार प्रत्युत्तर देणार आहोत. त्याच्यामुळे 2-3 पातळीवर जे आहे ते डील चालू आहे. एकीकडे हल्ल्याला उत्तर दिलं जात आहे, आपल्याकडून सुद्धा प्रतिहल्ला केला जात आहे, प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि दुसरीकडे डिप्लोमॅटिक स्तरावरही भारतानं आता आघाडी घेतल्याचं दिसून येते. कारण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत चर्चा केलेली आहे, त्यानंतर आता युरोपियन युनियन सोबत सुद्धा चर्चा केली आहे. आता इथून पुढे सर्वच देशासोबत, मग रशिया आणि इतर देशासोबत सुद्धा चर्चा केली जात आहे आणि पाकिस्तान काय करते आणि कशा पद्धतीनं हल्ला करते त्या संदर्भात माहिती जी आहे ती दिली जाते, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा पाकिस्तानवर एक प्रकारे दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला जाणार आहे. आणि आता इथून पुढे भारत आता कारण पाकिस्तानने जे आहे त्याची मर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे, त्याच्यामुळे भारत आता इथून पुढे आक्रमक पवित्रा घेणार आहे आणि त्याचं
सूचक विधान जे आहे ते एस जयशंकर यांनी केलेलं आहे. अगदी धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल. राहुल, मगाशी एक जो मुद्दा आपण मांडत होतो त्या मुद्द्याच्या दिशेने पुन्हा एकदा येऊयात की ज्या पद्धतीनं आता हालचाली सुरू आहेत एक प्रकारे म्हणजे फील्डवर सुद्धा विनोद एक मोठी ब्रेकिंग बातमी येते आहे. भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी ऑफिशियल ट्विट केलं आहे. एक्स पोस्ट वरती भारतानं असं म्हटलंय की मिलिटरी स्टेशन्स ऍट जम्मू, पठानकोट अँड उधमपूर वर टार्गेटेड बाय पाकिस्तानी ओरिजिन ड्रोन्स अँड मिसाइल्स अलॉंग द इंटरनॅशनल बॉर्डर इन JNK टुडे. हे मोठं स्टेटमेंट आहे. अधिकृतपणे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी काढलेले. पुढे ते असं म्हणतात the threats were swiftly neutralized using kinetic and non-kinetic capabilities in line with the established standard operating procedure. त्याला SOPs म्हणतो. No casualties or material losses were reported. आपला कोणताही जवान किंवा कोणतंही मटेरियल लॉस मध्ये झालेलं आहे. पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. इंडिया रिमेन्स fully prepared to defend its sovereignty and ensure the safety of its people. भारताच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी अधिकृतपणे एक्स वरती पोस्ट करून सांगितलंय की तुम्ही आमच्या वेगवेगळ्या डिफेन्स आस्थापनावरती हल्ला चढवलाय आणि त्याला आम्ही प्रोटेक्ट केलेला आहे. कोणतीही जीवितहानी किंवा लष्करी हानी झालेली नाही आहे. पण आता आम्ही आमच्या ह्या नागरी भागाचं आमच्या लष्करी आस्थापनाचं संरक्षण करण्यासाठी पूर्ण तयार आहोत. आणि म्हणून तर बातमी येते आहे की भारतानं पाकिस्तानच्या लाहोर आणि इस्लामाबाद या शहरावरती अटॅक केलेला आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये ब्लॅकआउट आहे अशी माहिती मिळते आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे सुद्धा न्यूज रिपोर्ट्स येत आहेत ज्याच्यामध्ये काही गोष्टी खोट्या सांगितल्या जात आहेत. तो नॅरेटिव्हचा भाग आहे की राजौरीमध्ये सुसाईड बॉम्बरने अटॅक केला. त्याचं क्लॅरिफिकेशन डिफेन्सने दिलंय. असा कोणताही हल्ला राजौरी मधल्या कोणत्याही संरक्षण आस्थापनावरती कोणत्याही दहशतवाद्याकडनं झालेला नाही. हा जो रिपोर्ट आहे तो खोटा आहे असं म्हणताय. पण भारताने हे मात्र स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही आमच्या लष्करी आस्थापनावरती हल्ला केलाय आणि त्याला आम्ही जे हवं तशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. आपल्या वेगवेगळ्या विमानतळावरती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. शाळा बंदच असणार आहेत आणि अक्रॉस बॉर्डरवरती ज्या पद्धतीचा तणाव आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. अजूनही काही ठिकाणातलं ड्रोन हल्ला होत असल्याचे रिपोर्ट्स येत आहेत. एकतर हमासचं जे मॉड्यूल आहे जे इस्रायलमध्ये बघितलं होतं की एका पाठोपाठ एक छोटे ड्रोन पाठवायची आणि अँटी ड्रोन सिस्टमला ऍक्टिव्ह करून एक प्रकारे इस्रायलचा डिफेन्सला चाचपणी करायची हा जो प्रयत्न होता तशाच पद्धतीचा आता प्रयत्न पाकिस्तानकडनं झालाय अशी प्राथमिक चर्चा आहे. आणि त्याला पूर्ण चोख प्रत्युत्तर भारतानं दिलेलं आहे. संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट आहे, अमृतसरमध्ये ब्लॅकआउट आहे, सीमावरती असलेल्या सगळ्याच भागामध्ये ब्लॅकआउट आहे. आताची दृश्य आणि त्याचा आवाज जर आपण ऐकला तर आपल्या प्रेक्षकांना लक्षात येईल की काही अंशी ही पारंपरिक जरी युद्धाची सुरुवात नसली तरी दोन्ही बाजूनं एक प्रकारची लष्करी खडाखडी सुरू आहे आणि त्या खडाखडीला भारत चोख प्रत्युत्तर देतो आहे. आज सकाळीच भारतानं जवळपास पाकिस्तानच्या 6 शहरात मोठे स्फोट घडवले आणि लाहोरची जी त्यांची डिफेन्स सिस्टम होती